आज आपण करूया अतिशय टेस्टी आणि क्रिस्पी असं व्हेज सँडविच, जे तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्टसाठी बनवू शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. त्यासाठी आपल्याला काही बारीक चिरलेल्या भाज्या लागणार आहेत. इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, गाजर आहे, सोबत ढोबळी मिरची आहे आणि काही स्वीट कॉर्न घेतलेले आहेत. इथे तुम्ही आवडत असेल तर काकडीसुद्धा बारीक चिरून घेऊ शकता. सगळ्या भाज्या एका बाउलमध्ये छान मिक्स करायच्या आहेत. त्यावर आपल्याला किसलेलं चीजसुद्धा घालायचं आहे. 1 क्यूब चीज मी इथे किसून घेतलेला होता. त्यानंतर यात आपल्याला थोडं ओरिगॅनो पावडर घालायची आहे, 1 छोटा चमचा. चवीसाठी थोडं मीठ आणि तिखट घालायचं आहे. काळी मिरी पावडर घालायची आहे आणि सगळं मिश्रण छान मिक्स करून थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे. आता आपण सँडविचसाठी लागणारी हिरवी चटणी करूया. इथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर, पुदिना घेतलेला आहे. सोबतच हिरवी मिरच्या आणि लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत. त्यात आपल्याला 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. लिंबाचा रस घातल्यामुळे चटणीचा हिरवा रंग छान येतो, चटणी काळपट होत नाही. त्यातच आता मी इथे एक ब्रेड पण बारीक तुकडे करून घातलेला आहे. ब्रेड घातल्यामुळे चटणीला खूप छान दाटसरपणा येतो. सुरुवातीला ही चटणी आपण कोरडीच मिक्सरवर वाटून घेणार आहोत. त्यानंतर यात थोडं पाणी घालायचं आहे आणि ही चटणी पुन्हा एकदा बारीक मिक्सरवर वाटून घ्यायची आहे. आणि या इथे आपली चटपटीत अशी हिरवी चटणी तयार आहे. ही चटणी आपण एक साईडने ब्रेडला लावून घेऊया. इथे मी ब्रेडच्या कडा काढलेल्या नाही आहेत. तुम्हाला जर ब्रेडच्या कडा आवडत नसतील सँडविचमध्ये तर त्या तुम्ही इथे कट करून घेऊ शकता. यावर आता भाज्यांचं मिश्रण घालायचं आहे. त्यानंतर ब्रेडच्या स्लाईसच्या आतल्या बाजूलासुद्धा इथे मी थोडं बटर लावलेलं आहे. त्यामुळे आपलं सँडविच अजून जास्त टेस्टी होईल. यावर आता मी इथे मोझरेला चीज घालून घेणार आहे. यावर तुम्ही प्रोसेस चीजही वापरू शकता किंवा तुम्हाला जर चीज आवडत नसेल तर स्किप केलं तरीही चालेल. आणि आता लगेचच आपण सँडविच तयार करून घेऊया. तव्यावर इथे 1 चमचा बटर घातलेला आहे. बटर छान मेल्ट झालं की यावर आता आपण ब्रेड ठेवून देऊया. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि छान गोल्डन रंगावरती आपल्याला हे सँडविच तयार करून घ्यायचं आहे. वरच्या साईडने सुद्धा बटर लावायचं आहे. खालची बाजू छान गोल्डन रंगावर भाजली गेली की ती हळूवारपणे पलटून दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला सँडविच छान असंच गोल्डन रंगावर भाजून घ्यायचं आहे. हे बघा, अतिशय छान क्रिस्पी असं आपलं सँडविच तयार झालेलं आहे. या इथे आपलं सोपं असं व्हेज सँडविच तयार आहे. हे तुम्ही चटणीसोबत एन्जॉय करा. रेसिपी घरी एकदा जरूर ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.